नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲस्पायरंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी गंगा सीतापराव आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। आता आपल्याला माहिती आहे की 4 तारखेपासून धर्मादाय विभाग, सिनियर क्लर्क तसेच इन्स्पेक्टरच्या जे काही एक्झाम्स आहेत त्या सुरू होणार आहेत। तर त्यासाठी आपल्याला इंग्लिश व्होकॅब्युलरी खूप जास्त महत्त्वाची आहे। इंग्लिश व्होकॅब्युलरी करताना टीसीएस जे काही परत काही सिनोनिम्स विचारतो ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ते एक्झामसाठी खूप जास्त आपल्यासाठी युजफुल होतील। अशा प्रकारचे जे 100 मोस्ट जे काही विचारलेले सिनोनिम्स आहेत ते आज आपण टीसीएसने जे विचारलेले आहेत ते आज आपण बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया सिनोनिम्सला। पहिला आहे सिनोनिम्स जो वर्ड आहे तो आहे अबॅन्डन। अबॅन्डनचा जो काही अर्थ आहे तो म्हणजेच काय की लिव्ह, फॉरसेक अँड डेझर्ट्स, म्हणजे एखादी गोष्ट काय करणे, सोडून देणे। अबॅन्डन अबॅन्डन म्हणजेच काय, लिव्ह, फॉरसेक ऑर डेझर्ट। दुसरा वर्ड आहे ॲबॉलिश। ॲबॉलिश म्हणजेच काय, एलिमिनेट, इरॅडिकेट ऑर एंड। ॲबॉलिश करणे म्हणजेच काय करणे, एखाद्या गोष्टीचा शेवट करणे। ॲबॉलिश म्हणजेच काय, एलिमिनेट, इरॅडिकेट अँड एंड। समोरचा वर्ड आहे अबंडंट। अबंडंट म्हणजेच काय, प्लेंटी, ॲम्पल ऑर कॉपियस, म्हणजेच काय, पुष्कळ। अबंडंट म्हणजेच काय, प्लेंटी, पुष्कळ, त्यालाच आपण ॲम्पल पण म्हणतो किंवा कॉपियस पण म्हणतो। कॉपियस हा वर्ड आपण जास्त ऐकला नसेल, पण लक्षात ठेवा, प्लेंटी, ॲम्पल अँड कॉपियस मीन्स अबंडंट। पुढचा वर्ड आहे ॲक्युरेट। ॲक्युरेट म्हणजेच काय, एक्झॅक्ट, एकदम काय, काटेकोर, एकदम बरोबर, एकदम ॲक्युरेट म्हणतो आपण त्याला। तर एक्झॅक्ट, एकदम एक्झॅक्ट, प्रिसाइज, करेक्ट। ॲक्युरेट म्हणजेच काय, एक्झॅक्ट, तंतोतंत, प्रिसाइज ऑर करेक्ट। नेक्स्ट वर्ड आहे ॲक्वायर। ॲक्वायर मीन्स ऑब्टेन, गेट ऑर अटेन। ऑब्टेन, गेट ऑर अटेन म्हणजेच काय, एखादी गोष्ट मिळवणे, ॲक्वायर करणे। जसं आपण राज्य ब्रिटिशांनी आपल्या इंडियामधले खूप सारे जे काही प्लेस आहे तो ॲक्वायर केलं होतं असं म्हणतो आपण। म्हणजेच काय केलं त्यांनी, अटेन केलं, गेट केलं, मिळवलं, ऑब्टेन केलं। नंतरचा पुढचा वर्ड आहे ॲडिक्वेट। ॲडिक्वेट मीन्स काय, सफिशियंट, इनफ ऑर ॲम्पल। याचा पण अर्थ आपण प्लेंटी, ॲडिक्वेट आणि जो काही वरचा जो आहे अबंडंट, हे शब्द थोडे एकमेकांशी काय आहेत तर सिमिलर आहेत। इथं ॲडिक्वेट म्हणजेच काय अर्थ होतो की सफिशियंट, पुरेसे, आणि अबंडंट म्हणजे काय, पुष्कळ। आणि ॲम्पल हा दोन्हीसाठी आपण शब्द वापरू शकतो, अबंडंट साठी पण आणि ॲडिक्वेट साठी पण। ॲम्बिग्युअस। नेक्स्ट वर्ड आहे ॲम्बिग्युअस, म्हणजेच काय, अनक्लिअर, वॅग्यू ऑर डाऊटफुल, म्हणजे साशंक असणे, एखादी गोष्ट अनक्लिअर असणे, अस्पष्ट असणे, त्याला आपण काय म्हणतो, ॲम्बिग्युअस। पुढचा वर्ड आहे ॲमेलिओरेट, म्हणजेच काय, इम्प्रूव्ह, एनहॅन्स अँड रिफॉर्म। रिफॉर्म म्हणजेच काय, सुधारणा करणे, एनहॅन्स करणे, इम्प्रूव्ह करणे, त्यालाच काय म्हणतो आपण, ॲमेलिओरेट। ॲमेलिओरेटला मग काय म्हणणार आपण, 3 शब्द सिमिलर असलेले, इम्प्रूव्ह, इन्हॅन्स अँड रिफॉर्म। नेक्स्ट वर्ड आहे ॲनालाइज। ॲनालाइज म्हणजेच काय, एक्झामाइन करणे, एखाद्या गोष्टीचं परीक्षण करणे। इन्स्पेक्ट म्हणतो आपण, इन्स्पेक्शनला येतात ना शाळेवरती, इन्स्पेक्ट, त्याला आपण इन्स्पेक्ट म्हणतो। किंवा इव्हॅल्युएट म्हणजेच काय करणे, परीक्षण करणे, ॲनालाइज करणे। ॲनालाइजला काय काय म्हणू शकतो आपण, एक्झामाइन, इन्स्पेक्ट अँड इव्हॅल्युएट। नेक्स्ट वर्ड आहे अनॉय। अनॉय म्हणजेच काय, इरिटेट, बॉदर अँड डिस्टर्ब। इरिटेट, बॉदर और डिस्टर्ब म्हणजे काय करणे, चीड आणणे, एखाद्याला इरिटेट करणे, चीड आणणे, डिस्टर्ब करणे, एखाद्या गोष्टीमध्ये त्यांना अडथळा आणणे, त्याला काय म्हणतात, अनॉय। ॲप्रिशिएट। पुढचा वर्ड आहे ॲप्रिशिएट, म्हणजेच काय करणे, ॲडमायर करणे, रेस्पेक्ट करणे, व्हॅल्यू करणे। ॲप्रिशिएट म्हणजे आपल्या कोणत्या तरी गोष्टीसाठी आपली प्रशंसा करणे, त्यालाच आपण ॲडमायर करणे म्हणतो। आपल्याला आपल्या गोष्टीला व्हॅल्यू देणे, किंमत देणे, त्याला पण आपण काय म्हणतो, ॲप्रिशिएट करणे। पुढचा वर्ड आहे ॲस्पायर। ॲस्पायर म्हणजेच काय, डिझायर, एम ऑर होप। ॲस्पायर
म्हणजेच आपला जे काही गोल असेल, आपलं जी काही एम असेल, ध्येय असेल, आपलं डिझायर असेल, आपली इच्छा असेल, त्याला काय म्हणतो आपण? ॲस्पायर. नंतर बघा पुढचा वर्ड आहे ॲज्युम. ॲज्युम म्हणजेच काय? प्रिझ्युम, सपोज और इमॅजिन. म्हणजे एखादी गोष्ट काय करणे? समजणे. ॲज्युम करणे म्हणजेच काय करणे? की सपोज, समजा, आपण म्हणतो ना, समजा आपल्याला काही गणितामध्ये जर आपल्याला काही करायचं असेल आणि ती किंमत आपल्याला माहिती नसेल, तर सपोज द व्हॅल्यू इज एक्स असं आपण सपोज करतो की नाही? मग त्याला काय म्हणणे? ॲझ्युम करणे. किंवा एखादी स्टोरी बनवून सांगताना आपण नाव ॲझ्युम करतो कोणाचं तरी, तशा टाईपचं. म्हणजेच काय करणे? इमॅजिन करणे. पुढचा वर्ड आहे ॲप्रिशिएट. पुढचा वर्ड आहे ॲज्युम. ॲज्युम झालं आपलं. ॲज्युम म्हणजेच काय? प्रिझ्युम, सपोज अँड इमॅजिन. आणि नेक्स्ट आता वर्ड आहे बेनिव्होलंट. बेनिव्होलंट मीन्स काय? काइंड, जेनरस, चॅरिटेबल. बेनिव्होलंट म्हणजेच काय? काइंड, जेनरस अँड चॅरिटेबल. म्हणजेच खूप जास्त दयाळू असलेला व्यक्ती, चांगला व्यक्ती. त्याला आपण काहीतरी अजून शब्द वापरू शकतो की जेंटलमॅन टाईप. तर त्याला काय म्हणतो आपण? बेनिव्होलंट. नंतर आहे ब्लंडर. ब्लंडर म्हणजेच काय? मिस्टेक, एरर अँड फॉल्ट. म्हणजे खूप जास्त आपल्याकडून काही मिस्टेक घडली, आपल्याकडून काहीतरी फॉल्ट झाला, तर आपण त्याला कसं म्हणतो? आय मेक ब्लंडर, आय मेक एरर, मिस्टेक, फॉल्ट. मग ब्लंडरला समानार्थी शब्द काय आहेत? मिस्टेक, एरर और फॉल्ट. पुढचा वर्ड आहे ब्रीफ. ब्रीफ मीन्स शॉर्ट, कन्साइज, कॉम्पॅक्ट. ब्रीफ म्हणजेच काय? शॉर्ट, कन्साइज अँड कॉम्पॅक्ट. म्हणजेच काय? थोडक्यात, ब्रीफली. आपण म्हणतो की ना, आन्सर द क्वेश्चन्स ब्रीफली. म्हणजे थोडक्यात, शॉर्ट, कन्साइज अँड कॉम्पॅक्ट. पुढचा वर्ड आहे कॅन्डिड. कॅन्डिड म्हणजेच काय? ऑनेस्ट, फ्रँक, सिन्सिअर. ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक, फ्रँक असणे म्हणजे जो गोष्ट फ्रँकली बोलून टाकतो, सिन्सिअरली बोलून टाकतो, त्याला काय म्हणतात? कॅन्डिड. नंतर बघा सीज. सीज मीन्स स्टॉप, हाल्ट और टर्मिनेट. आता एखादे जर दुकान असेल, शॉप असेल, ते जर एक्सपायर्ड झालेले जर वस्तू विकत असतील किंवा अवैध काही त्यांनी उपकरणे वापरत असतील त्यांच्या दुकानामध्ये, तराजू वगैरे व्यवस्थित नसेल, त्यांचा बॅलन्स चुकीचा वापरत असतील, तर त्याच्यावर काय करतात? मग ते अनधिकृत असेल एखादं दुकान, तर त्याला काय केलं जाते? शासनाकडून त्याला सीज केलं जाते. म्हणजेच त्याला काय म्हणतात? स्टॉप, टर्मिनेट और हाल्ट. नेक्स्ट वर्ड आहे कमेन्स. कमेन्स मीन्स बिगेन, स्टार्ट और इनिशिएट. म्हणजे एखादी गोष्टीला काय करणे? सुरुवात करणे, स्टार्ट करणे, इनिशिएट करणे. म्हणजेच काय? कॉमेन्स. त्याला काय म्हणतो आपण? कॉमेन्स. कॉमेन्स म्हणजेच काय? एखाद्या गोष्टीला काय करणे? इनिशिएट करणे, बिगिन करणे किंवा स्टार्ट करणे. पुढचा वर्ड बघा कन्सील. आता कन्सील वरून एक आठवलं असेल बघा, मुली मेकअप करतात खूप जास्त, मुलींना हे माहित आहे. कन्सिलर, मुले काय काय करत असतील, तर बघा आपण काय करतो? कन्सिलरचा वापर करतो बघा, की आपल्याला काही जे आपल्या डोळ्याखाली जे डार्क सर्कल्स असतील किंवा कुठे जे आपल्या स्किनमध्ये असा भाग असतो की तिथं काय असतं की खूप जास्त काळा काळा पडलेला असतो आपल्या स्किनपेक्षा, तर तो भाग आपण लपवण्यासाठी काय लावतो? तिथं आधी कन्सिलर लावतो. म्हणजे तो भाग आपल्या अदर स्किन सारखा काय करतो? मॅच करतो. आहे की नाही? कन्सील करणे म्हणतो त्याला आपण. कन्सिलर म्हणजे त्याचा अर्थ समजून घ्या, की आपण काय करतो? आपल्या डोळ्याखालचे जे काळे जे चट्टे पडलेत किंवा डार्क सर्कल्स आहेत त्याला काय करतो? आपण हाईड करतो की नाही? कव्हर करतो. म्हणजेच त्याच्यावरून लक्षात ठेवा की कन्सील म्हणजेच काय? हाईड, कव्हर और डिस्गाइज. कन्सील मीन्स हाईड, कव्हर अँड डिस्गाइज. नेक्स्ट वर्ड आहे कॉन्क्युअर. कॉन्क्युअर मीन्स ॲग्री, कन्सेंट अँड अप्रूव्ह. कॉन्क्युअर म्हणजेच एखाद्या गोष्टीसाठी सहमती दर्शवणे, ॲग्री करणे, कन्सेंट दर्शवणे, अप्रूव्ह करणे, एखादी गोष्ट कबुली देणे, मंजूर करणे, सहमती दर्शवणे. पुढचा वर्ड आहे कॉन्सिक्वेन्स. कॉन्सिक्वेन्स मीन्स काय? रिझल्ट, आउटकम आणि इफेक्ट. आपण म्हणतो की नाही, एखादी गोष्ट जर काही घडली तर त्याचे तुम्हाला
कॉन्सिक्वेन्सेस भोगावे लागतील. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही केली, ती करत आहात, तर त्याचे तुम्हाला काय परिणाम जो असेल, त्याचा रिझल्ट असेल, तो तुम्हाला काय करावा लागेल, भोगावा लागेल. कॉन्सिक्वेन्सेस म्हणजेच काय, परिणाम, रिझल्ट, आउटकम म्हणजे त्याची जे काही निष्पत्ती होईल, आणि इफेक्ट जो काही परिणाम, त्याला काय म्हणतो आपण, कॉन्सिक्वेन्स. कॉन्सिक्वेन्सचे कोणते आहेत 3 शब्द? कॉन्सिक्वेन्स मीन्स रिझल्ट, आउटकम अँड इफेक्ट. नेक्स्ट वर्ड आहे कन्झर्व. कन्झर्व म्हणजेच काय बघा, संवर्धन. संवर्धनसाठी आपण काय काय वापरू शकतो बघा, प्रोटेक्ट करणे, प्रिझर्व करणे किंवा सेव्ह करणे. हे सोपं आहे बघा. कन्झर्व मीन्स काय, प्रोटेक्ट, संरक्षण करणे, संवर्धन करणे, प्रिझर्व, सेव्ह करणे, वाचवणे, कन्झर्व. मग काय आहेत कन्झर्वचे 3 वर्ड सिनोनिम्स? प्रोटेक्ट, प्रिझर्व अँड सेव्ह. बघा नेक्स्ट आहे कन्व्हिन्स. कन्व्हिन्स म्हणजेच काय, परसुएड, ॲश्युअर, इन्फ्लुएन्स. कन्व्हिन्स करणे म्हणजे एखाद्याला काय करणे, आपण आपली जी गोष्ट आहे ती दुसऱ्यांकडून मनवून घेणे, आहे की नाही. कन्व्हिन्स करणे एखाद्याला, त्यालाच काय म्हणतात, परसुएड करणे, ॲश्युअर करणे, इन्फ्लुएन्स. इन्फ्लुएन्स म्हणजे आपली गोष्ट त्याने कबूल करावी म्हणून त्याच्यावर काय करणे, इन्फ्लुएन्स, प्रभाव पाडणे पण म्हणू शकतो. म्हणजेच काय, कन्व्हिन्स, परसुएड, ॲश्युअर अँड इन्फ्लुएन्स. नेक्स्ट वर्ड आहे बघा करेज. करेज म्हणजेच काय, करेज असणे म्हणजे धैर्य असणे आपल्यामध्ये, ब्रेवरी, व्हॅलॉर, हिरोइझम, शूरता असणे आपल्यामध्ये, ब्रेवरी असणे, त्याला काय म्हणतो आपण, करेज. व्हॅलोर, VALOR, व्हॅलोर मीन्स करेज. हा पण शब्द आपण लक्षात ठेवायचा, करेजचा समानार्थी. नंतर बघा डिसीव. डिसीव मीन्स चीट, मिसलीड ऑर बिट्रे, म्हणजे धोका देणे. डिसीव करणे म्हणजे चीट करणे, धोका देणे, मिसलीड करणे, मिसगाईड करणे, बिट्रे करणे, है की नाही. याच्यावरून एक इडियम पण आहे बघा डिसीव वरती, डबल डिलिंग. डबल डिलिंग म्हणजेच काय, फसवणूक करणे. नंतर बघा डेलिबरेट. डेलिबरेट म्हणजेच काय, इंटेन्शनल, प्लॅन्ड ऑर पर्पजफुल. डेलिबरेटली म्हणजे एखादी गोष्ट आपण जर डेलिबरेटली केली असं म्हणलो, म्हणजे त्याच्यामागे आपलं इंटेन्शनली, जाणीवपूर्वक एखादी गोष्ट करणे, म्हणजे ती आधीच त्याची योजना करणे, प्लॅनिंग करून थॉटफुली ती गोष्ट करणे. थॉटफुल, पर्पजफुल, इंटेन्शनल, प्लॅन्ड. डेलिबरेट म्हणजेच काय, इंटेन्शनली एखादी गोष्ट करणे, प्लॅन्ड असणे किंवा पर्पजफुल, काहीतरी त्याचा मागे आपला उद्देश असतो ती गोष्ट करण्यामागे. नंतर बघा डेलिगंट. डेलिगंट म्हणजेच काय, हार्ड वर्किंग, इंडस्ट्रियस अँड केअरफुल, म्हणजे उद्योगी व्यक्ती जो सतत काहीतरी काम करत असतो, रिकामा बसतच नाही तो. जशी आपली आई असते बघा, की तिचं सगळं कामं झाले तरी ती काहीतरी कामं शोधतच असते. जसं की गहूच निसायचं काढते, मग काहीतरी एखादं शिवण कामच करत बसते. त्यांना काय म्हणतात, इंडस्ट्रियस. त्यालाच काय, तशा व्यक्तीला अजून हार्ड वर्किंग, डेलिजंट असं म्हणतो आपण. नेक्स्ट वर्ड आहे डिमिनिश. डिमिनिश म्हणजेच काय, डिक्रीज, रिड्यूस, लेसन. म्हणजेच काय करणे, एखादी गोष्ट डिमिनिश करणे म्हणजेच काय करे, कमी करणे. डिक्रीज म्हणजे कमी, रिड्यूस म्हणजेच कमी करणे, लेसन म्हणजे लेस म्हणतो काय, लेसन कमी करणे, लेसर करणे, त्याला आपण काय म्हणतो, डिमिनिश. नेक्स्ट आहे डिस्क्लोज. डिस्क्लोज करणे म्हणजेच एखादी गोष्ट आहे ती उघड करणे, रिव्हील करणे, एक्सपोज करणे किंवा अनकव्हर करणे. एखादी जे काही गुप्त गोष्ट असेल, सिक्रेट असेल, ते उघडकीस आणणे किंवा एखादी गोष्ट रिव्हील करणे, एक्सपोज करणे, त्याला काय म्हणतात, डिस्क्लोज करणे. नेक्स्ट वर्ड आहे बघा डिस्प्यूट. डिस्प्यूट म्हणजेच काय, भांडण, आर्ग्युमेंट, डिबेट, कॉन्फ्लिक्ट, वाद होणे. कॉन्फ्लिक्ट, डिबेट, आर्ग्युमेंट हे काय आहे, तर डिस्प्यूटचे सिनोनिम्स आहेत. नेक्स्ट बघा डिस्टिंक्ट. डिस्टिंक्ट म्हणजे काय, डिफरंट, सेपरेट अँड क्लिअर. डिस्टिंक्ट म्हणजेच काय, डिफरंट, वेगवेगळे. सेपरेट याचा पण अर्थ तोच होतो. क्लिअर म्हणजेच काय, स्पष्ट असणे. नेक्स्ट वर्ड बघा डायव्हर्स. डायव्हर्स म्हणजेच काय, व्हेरियस, डिफरंट अँड मल्टिपल. डायव्हर्स म्हणजेच काय, व्हेरियस, वेगळं होणे, विभिन्न होणे, डिफरंट होणे, मल्टिपल होणे. डायव्हर्सचा अर्थ मल्टिपल पण होतो. नेक्स्ट बघा इगर. इगर म्हणजेच काय, कीन, इन्थुजियास्टिक अँड एक्साइटेड. म्हणजेच एखाद्या गोष्टीमध्ये उत्साही असणे, किंवा त्याला आपण अजून काय म्हणू शकतो, की जो व्यक्ती बघा खूप जास्त कोणतीही गोष्ट करण्यासाठी काय असतो, तत्पर असतो, एक्साइटेड असतो, उत्साहपूर्ण
असतो त्याला काय म्हणतात, इगर. एलिमिनेट मीन्स रिमूव्ह, इरॅडिकेट अँड डिलीट. एलिमिनेट करणे म्हणजेच काय, रिमूव्ह करणे, इरॅडिकेट करणे, डिलीट करणे. एखादी गोष्ट काढून टाकणे, रिमूव्ह करणे, इरॅडिकेट करणे और डिलीट करणे. नेक्स्ट बघा इम्फॅसाइज. इम्फॅसाइज म्हणजे एखाद्या गोष्टीवर खूप जास्त आपण काय करणं, स्ट्रेस देणे, हायलाइट करणे, अंडरकोर करणे. म्हणजे एखादी गोष्ट आता आपल्याला बोलायची आहे तर एखादा वर्ड आपण परत परत वापरत असो, इम्फॅसाइज करून सांगण्यासाठी त्या गोष्टीवर स्ट्रेस देऊन बोलत असो, हायलाइट करत असतो एखादी गोष्टीला, त्याला काय म्हणतात, इम्फॅसाइज करणे. इम्फॅसाइज करणे म्हणजे पॉइंट आउट करणे पण म्हणू शकतो त्याला, त्या गोष्टीला आपण हायलाइट करणे. नंतर बघा इन्हॅन्स. इन्हॅन्स म्हणजे काय, इम्प्रूव्ह, इनरिच अँड बूस्ट. म्हणजे एखादी गोष्ट सुधारणे त्याला आपण काय म्हणतो, इन्हॅन्स करणे, इनरिच करणे, बूस्ट करणे. नंतर बघा नेक्स्ट वर्ड आहे एनॉर्मस. एनॉर्मस म्हणजेच काय, ह्यूज, मॅसिव्ह, जायंटिक. ह्यूज, मॅसिव्ह, जायंटिक म्हणजेच काय, खूप जास्त भव्य असणे, जायंटिक असणे, खूप जास्त मोठी, प्रचंड म्हणतो त्याला आपण, प्रचंड मोठे, एनॉर्मस म्हणजेच. नेक्स्ट वर्ड आहे इव्हॅल्युएट. इव्हॅल्युएट म्हणजेच काय आहे, जज करणे, ॲसेस और ॲप्रेस करणे. त्यालाच काय म्हणतो आपण, इव्हॅल्युएट. म्हणजे एखादी गोष्ट आहे त्याच्यावर आपलं जजमेंट देणे, ॲसेस करणे और ॲप्रेस करणे. लास्ट वर्ड बघणार आहोत आपण आजचा, एक्झिबिट. एक्झिबिट म्हणजेच काय, डिस्प्ले, शो अँड प्रेझेंट. म्हणजे एखादी गोष्ट एक्झिबिट करणे म्हणजेच काय, दाखवणे, प्रेझेंट करणे, डिस्प्ले करणे. अशा प्रकारे आपण आता आज काही वर्ड्स बघितलेत आणि आपण ही सिरीज सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण टॉप 100 सिनॉनिम्स बघणार आहोत आणि राहिलेले जे काही पुढचे जे आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. आणि तुम्हाला जर हे सिरीज आवडली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमच्या अजून जे काही एक्झामसाठी, धर्मादाय एक्झामसाठी प्रिपेअर करत आहेत, त्यांची एक्झाम जवळ आली त्यांना पण तुम्ही शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.